Standard 7. Chapter number 7, Motion, Force and Work. In this chapter, we learn about the speed, velocity, distance, displacement and acceleration. Today, we also revise it. That is because acceleration is related to the force. What is the relation between the force and the acceleration? If no force of friction is acting on moving body, it will keep on moving with the constant velocity. आता याचा अर्थ समजून घेऊया. बल आणि बलाच्या दरम्यान ॲसेलरेशन आपण मागच्या वेळेस समजून घेतलं की रेट ऑफ व्हेलॉसिटी त्याला म्हटलं जात असतं, की ॲसेलरेट करत जातो आपण प्रत्येक तासामध्ये. आपण ते मागच्या वेळेस संकल्पना आपण समजून घेतली होती. त्या संकल्पनेमध्ये आपण पाहिलं की चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम टेकन फॉर द चेंज. लुक ॲट दिस एक्झाम्पल. एक वुडन बोर्ड घेतला. त्या वुडन बोर्डवर आपण काहीतरी घरंगळणारी वस्तू आपण ठेवली, किंवा आपण कोणत्याही प्रकारच्या त्या साध्या प्लायवूडवर कॅरमच्या ज्या ह्या असतात स्ट्रायकर आणि किंवा नाणे, हे आपण ठेवले तर ते घरंगळणार नाही, ते सरकणार नाही. त्यांना आपण ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो तेव्हाच ते सरकायला लागते. म्हणजे आपल्याला आपला फोर्स आपण अप्लाय केल्याशिवाय तो सरकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा हे खोडरबर आहे. या खोडरबरला आपण बल दिल्याशिवाय त्याला ते सरकत नाही. पण आता याच्यामध्ये दरम्यान जर आपण इथे काहीतरी गुळगुळीत वस्तू ठेवली, पदार्थ टाकला, तर या दोघांच्या आणि या पृष्ठभागाच्या दरम्यान एक घर्षण कमी होईल. फ्रिक्शन, नवीन टॉपिक आपण बघा. फ्रिक्शन जर कमी झालं तर ते सहज पद्धतीने पुढे सरकू शकेल. या नाण्यांमध्ये किंवा ह्या चेंडूमध्ये किंवा कोणतंही नाणं असेल, हे या खडबडीत भागावर सरकू शकत नाही. याला पर्यायाने तुम्हाला बल अप्लाय करावं लागेल अतिरिक्त. त्याच्यात ॲसेलरेशनचा संबंध येतो. ॲसेलरेशन म्हणजे त्याचा स्पीड वाढणार नाही. आलं लक्षात? ते सरकेल पण त्याच्यात स्पीड नसणार. मग आपण काय करतो, तिथे गुळगुळीत येण्यासाठी आपण समजा कॅरम बोर्डचं जर उदाहरण घेतलं तर त्यावर आपण टॅल्कम पावडर टाकत असतो. आणि ती पावडर टाकल्यानंतर त्या पावडरमुळे काय झालं, त्या पावडरच्या कणांमुळे या दोघांच्या त्या कॅरमच्या ज्या खेळणे जे आहे त्या स्ट्रायकरला त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्रिक्शन निर्माण होत नाही आणि तो निर्माण न झाल्यामुळे आपल्याला हा मुद्दा असा लक्षात येईल. दॅट इज इट वुड मीन्स दॅट इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन अ मुव्हिंग बॉडी, इट विल केप्ट ऑन मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे तो सातत्याने एक विशिष्ट वेग हा घेतलेला असेल. आपल्याला ते स्ट्राईक करताना लक्षात येतं किती अंतरापर्यंत आणि किती फोर्स आपण अप्लाय करायला पाहिजे. द व्हेलॉसिटी ऑफ कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. इथे जे आहे त्याचा व्हेलॉसिटी ऑफ कॉइन हा डिक्रीज होतो फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रिड्यूस्ड, द कॉइन कीप मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाईम. आणि इथला कॉइन जो आहे तो लॉंगर टाईमपर्यंत पुढे जाऊ शकतो. It would mean that no force of friction is acting on a moving body. It will keep on a moving with a constant velocity. सर आयझॅक न्यूटन, आता नवीन टॉपिक आपण बघूया. हा भाग समजला की जिथे बल आणि ॲसेलरेशन म्हणजे त्वरण यांचा दोघांचा संबंध असतो, त्याच्यात फ्रिक्शन घडायला नाही पाहिजे. बरोबर? जर खडबडीत रोड असेल तर वेग कमी होतो गाडीचा, ती गाडी वेगाने जाऊ शकत नाही. स्मूथ रोड असेल तर ती वाहन अत्यंत वेगाने जाऊ शकतो. हे या दोघी उदाहरणांमध्ये आपल्याला इथे समजून येतं. न्यूटन्स फर्स्ट लॉ आपण आता बघूया. सर आयझॅक न्यूटन स्टडी द फोर्स अँड द रिझल्टिंग ॲसेलरेशन. आणि याच तत्वावर पहिला नियम आहे गतिविषयक, तो म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे गतिविषयक
न्यूटनने सगळ्यात आधी गतिविषयक जो नियम मांडला त्यावर आपण आता चर्चा करूया. बरोबर, सोप्या सोप्या गोष्टी आपण समजून घेऊया. मी त्यांना नोट्सच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पुस्तकात जरी दिले आपण पुस्तकाच्याही मदतीने आपण समजून घेऊ. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी, बघा मी वाचून समजवतो आधी. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज. दॅट इज द बॉडी डज नॉट ॲसेलरेट. जर कोणत्याही पदार्थावर बल प्रयुक्त न केल्यास त्या बॉडीचा जो वेग आहे तो बदलत नाही. ॲसेलरेटरमध्ये काय असतं की त्याच्यावर आपण ॲसिलरेट करू, जेवढं ॲसिलरेट म्हणजे त्याचं कार आपल्याला वेगाने न्यायची असेल तर त्याला वेग वाढवण्यासाठी त्याला बल प्रयुक्त करायला लागेल. तेवढा हाय पॉवरचं इंजिन असायला पाहिजे है ना. स्कूटरच्या इंजिनला ट्रकभर माल ओढून नेणार नाही का, त्याच्यात इंजिनचं पॉवरसुद्धा तेवढी मोठी आपल्याला लागेल. मग हा थोडंसं समजून घेण्यासारखा आहे. द इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी द वेलॉसिटी डज नॉट चेंज, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲसेलरेट. हे वेगने होणार. बघा मी जेवढं जोरात करेल तेवढं ते वेगाने सरकेल, पण इथे फ्रिक्शन होतं या कागदावर. इफ अ बॉडी इज अ स्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर. इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. जर त्याला काहीही केलं नाही, कोणत्याही प्रकारचा धक्का लावला नाही, तर ती बॉडी त्याच पद्धतीने स्टेशनरी राहील, स्थिर राहील. हा नियम त्याने गतिविषयक दिलेला आहे. म्हणजे गतीमध्ये बल हे उपयोगाचं आहे. इफ इट इज इन अ मोशन इट विल कंटिन्यू मूविंग विथ द सेम वेलॉसिटी इन द सेम डायरेक्शन. बघा परत ऐका. इफ इट इज इन अ मोशन, मोशन म्हणजे काय, गती. जर ती वस्तू जर गतिमान असेल, आता अचानक अशी वाहन जर गतिमान असेल आणि ती एका विशिष्ट सेम वेगाने ती गतिमान असेल आणि त्याच्या द मोशन विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी अँड इन अ सेम डायरेक्शन. जर त्याची एक समान गतीत जात असेल तर त्याचा वेग हा कंटिन्युअस आपण तो दिसून येतो, म्हणजे त्याच्यात बदल होत नाही. हा याच्यातला मुद्दा आहे. परत एकदा बघा. इफ इट इज इन मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. जर ती गतिमान असेल तर ती त्याच वेगाने खाली पडत असते. तुम्ही चेंडूला जेवढ्या वेगाने वरती आकाशात फेकतात तेवढ्याच वेगाने तो परत तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही हळू फेकला तो हळू अंतरावर जाऊन पडेल. असा त्याला जितका वरच्या भागाला तुम्ही फेकाल स्ट्रोक देऊन तेवढा तो तुमच्या हातावर सुद्धा तेवढ्या वेगाने पडत असतो आणि त्याच दिशेने येतो. इकडून टाकला जर लंबरूप असेल परपेंडिक्युलर तर तो तसाच खाली पडतो, तेवढ्याच वेगाने पडतो, त्याला ज्या फोर्सने तुम्ही वरती फेकलेलं असतं. तर हा न्यूटनचा नियम आपल्याला इथे बघायला मिळतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग म्हणजे त्याच्यावर एखाद्या बॉडीवर, बॉडी म्हणजे एखादी वस्तू, पदार्थ, कार, व्यक्ती, निर्जीव पदार्थ. ॲक्टिंग म्हणजे त्याच्यावर कार्य करणे. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज. दॅट इज, हे दॅट इजचं चिन्ह आहे, ह्याला कसं वाचायचं, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲसेलरेट. ॲसेलरेट करणे म्हणजे काय, त्याचा वेग वाढू शकत नाही जर त्याच्यावर बल आपण प्रयुक्त केलं नाही तर. इन अदर वर्ड्स, त्याला दुसऱ्या शब्दामध्ये सांगितलं आहे, इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. जर ती बॉडी स्टेशनरी असेल, स्थिर असेल तर ती स्टेशनरी राहते. इफ इन अ मोशन, जर ती गतिमान असेल, विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी. जर ती गतिमान असेल तर ती त्याच वेलॉसिटीने आणि त्याच दिशेने परत ती मूव्ह करत असते, त्याच दिशेने ती मूव्हिंग करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, जर स्थिर असेल तर स्थिर राहील, गतिमान असेल तर गतिमान राहील, त्याच दिशेने ती गतिमान राहील. तिला दिशा बदलण्यासाठी ॲसेलरेशन जे आहे, जे आपण पाहिलं की जसं जसं तुम्ही तिथे दिशेची गरज असते त्या पद्धतीने, तर ते इथे त्या दिशेने असेल तर त्याच दिशेने जाणार. ॲसेलरेशन आता इथे चौकटीत दिलेलं आहे. ॲसेलरेशन इज द वेक्टर क्वांटिटी, इज द फोर्स अ वेक्टर क्वांटिटी टू.
सपोज यू प्लेस 1 किलोग्रॅम ऑफ स्टँडर्ड वेट. आपण मागच्या मेजरमेंटच्या चॅप्टरमध्ये आपण हा सूत्राचा विचार केला होता, मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या याच्यामध्ये. आता हे सूत्र जे आहे हे ॲसेलरेशनचं युनिट आहे. जर आपण 1 किलोग्रॅमची वस्तू तिला एका सपाट पृष्ठभागावर कोणत्याही घर्षण न करता त्याला ओढला, पूल करणे म्हणजे काय, याला ढकलणे म्हणतात, पूल म्हणजे याला ओढणे म्हणतात. आता हे ओढणे आणि हे ढकलणे या दोघांमध्ये फरक आहे. तर ते काही वेळेस आपल्याला ढकलण्यासाठी पण बल आपल्याला प्रयुक्त करावं लागतं, ओढण्यासाठी पण तशाच प्रकारचं असतं. इट इज ॲन ॲसेलरेशन ऑफ द 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड द फोर्स इज अप्लाइड कॉल्ड 1 न्यूटन. आणि 1 न्यूटन, परत बघा 1 न्यूटन इफ 1 किलोग्रॅम ऑफ वेट पुल्ड इट विथ नो फ्रिक्शन. कोणत्याही प्रकारच्या बलानं, घर्षणाने, त्याच्यात घर्षण नसावं, विथ ॲन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे हे ॲसेलरेशनचं, विथ ॲन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲसेलरेशन द फोर्स इज अप्लाइड इज कॉल्ड 1 न्यूटन. आता बल मोजायचं कसं त्याचं हे सूत्र आहे. मी आता हे सांगितलं की आपण जर एखाद्या वस्तूवर बल लावलं ते मोजायचं कसं. तर 1 किलोग्राम वस्तू असेल तर त्याला कोणत्याही फ्रिक्शनलेस पद्धतीने त्याची गतिमानता असेल, ती जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे एका सेकंदाला साधारणपणे ती 1 मीटर एवढे वेगाने ती धावत असेल, जात असेल, त्या वस्तूवर पळू शकत असेल, तर त्याच्यावरचं बल हे 1 न्यूटन असते. त्याला 1N असं म्हणतात आणि त्याला वाचताना 1 न्यूटन असं वाचायचं. हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये की 1 न्यूटन म्हणजे काय, फोर्स कसा मोजता. ही फोर्स इज मेजर्ड बाय ॲसेलरेशन दॅट इट प्रोड्युसेस. फोर्स त्या त्वरणाच्याच मदतीने मोजला जाऊ शकतो. फिल इन द ब्लँक्सला येणार हे वाक्य त्याला अंडरलाईन करा की कशा पद्धतीने फोर्स इज मेजर्ड बाय द ॲसेलरेशन दॅट इट प्रोड्यूस. हेच आपण आत्ताच्या छोट्या प्रयोगात पण पाहिलं. वी हॅव लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी रिझल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइड टू द वर्क डन. आता आपण कार्य एखादं घडून आणण्यासाठीच हा जो भाग आहे तो आपण बघत आहोत. तर तो जो मागील प्रयोग आहे त्याच प्रयोगाचा इथे विचार आपण करूया. आता याच्यामध्ये पुली वापरलेला आहे. हे पहिले दिलेलं आहे, पुली अँड टाईड अ वेट ऑन अप्लाइंग सफिशियंट वेट द ब्लॉक विल सीन इन द मूव. द फोर्स इज बीइंग अप्लाइड हिअर. हाऊ द फोर्स इज इन्क्रीज. What will happen on applying the force? We can say that work is done by the applied force. आपण आता एक पदार्थ घेतला, हा लाकडी वुडन बॉक्स आहे, त्याला मी या ठिकाणी जर असा बल देतोय, फोर्स अप्लाय करतोय, हा मूवमेंट होऊ शकेल का या दिशेला? हा कुठेही जाऊ शकणार नाही. हा कुठेही जाऊ शकणार नाही, खाली पण जाऊ शकणार नाही. हे बघा, मी रबरचा प्रयोग करूया आपण. या रबरवर जर मी इथे प्रेशर केला तर ते मूव्हमेंट होत नाही, म्हणजे काहीही कार्य घडत नाही. समजलं? याला या ठिकाणी प्रेशर दिल्यामुळे याच्यात काही कार्य घडत नाही. मग प्रेशर कुठे द्यायला पाहिजे? जर आपल्याला या दिशेला जायचं असेल, डिस्प्लेसमेंट फ्रॉम दिस प्लेस टू द, मग त्याचा या ठिकाणी त्याला प्रेशर फोर्स दिला पाहिजे. हे बघा, मग हा फोर्स दिला तर होईल, या ठिकाणी दिला तर नाही. म्हणजे फोर्सला डिस्प्लेसमेंट जो आपण म्हणतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता इथे बघा, इथे फोर्स मी अप्लाय केला, ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत त्या ठोकळ्याची मुवमेंट ही झालेली आहे. इथे लावणारं बल जे आहे, आता त्यांनी चित्रामध्ये जी ही दिलेली आहे त्याचा इथे असा ते पुली अडकवून तो बल आपल्याला इथे लावलेला नाही. मी इकडून दाखवतोय, पण त्यांनी ते ओढलेलं आहे की 1 किलोग्रॅम जो आहे तो ठोकळा जो आहे त्यांना ते ओढलं, मग त्याची डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंत घडून. पण इथे याच्या दरम्यान फ्रिक्शनलेस पाहिजे, महत्त्वाचं. ही जी डिस्प्लेसमेंट आहे, या डिस्प्लेसमेंटवरून वर्क डन घडून येतं. वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एखादं
कार्य घडून यायचं असेल, एखादी कार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायची असेल, एखादं टेबल घरातला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचा असेल, तर त्याला तुम्ही फोर्स अप्लाय करतात आणि त्याची डिस्प्लेसमेंट घडून आणतात, तेव्हा ते काम झालं. म्हणून वर्क इंटू फोर्स इंटू एस. वर्कचं युनिट आहे जूल, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. त्याला SI युनिटमध्ये आपण ते न्यूटन म्हणत असतो. आणि डिस्प्लेसमेंटचं आहे मीटर, न्यूटन मीटर. 1 जूल बरोबर न्यूटन इंटू मीटर. Work done by the force equal to the force applied to the body into displacement. The body take place in the direction of the W बरोबर F into S. SI सिस्टीममध्ये युनिट ऑफ द वर्क इज अ जूल, त्या जेने दर्शवतात. युनिट ऑफ द फोर्स इज अ न्यूटन, न्यूटनने दर्शवतात. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज अ मीटर. And in the CGS system, the unit of work is erg, त्याला ERG. हे मी जे अंडरलाईन केले हे तुमच्या वहीत लिहून घ्या. हे रिकाम्या जागा, जोड्या लावा यांना विचारलं जातं मॅचसाठी. इथे दिले चौकटीत, इफ द फोर्स ऑफ द न्यूटन इज 1 Newton parallel to the surface of the table applied to the wooden block on the table, the block is displaced by 1 meter. Then it can say that the force has done 1 joule of work. एखादं कार्य घडत येत असेल ते 1 मीटर सरकल्यानंतर 1 जूल एवढं कार्य घडलं असं मानलं जातं. इन दिस एक्झाम्पल द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. तर अशा रीतीने आपण ह्या मुद्द्याला समजून घेतलेलं आहे. चॅप्टर इथे संपलेलं आहे. याचे प्रश्न उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. याला वाचून घ्या 2-3 वेळेस. धन्यवाद.